नमस्कार. जुन्नर टाइम्समध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे जुन्नरमध्ये आणि मला भेटायला काळवाडीमधून आलेले आहेत. आता हे जे बाबा आहे, आता हे वयोवृद्ध आहे. बहुतेक तुमचं वय 83 वय आहे ना तुमचं? तर हे बाबांचं नाव असं आहे विठ्ठल शंकर कासार. हे काळवाडी या ठिकाणी राहतात आणि यांची जमीन आहे तिथं गट नंबर 88 बरोबर, काळवाडी मधली. आणि आणि त्या जमिनीमध्ये एक रस्त्याचा वाद आहे आणि वेठेकरांच्या सोबत. आणि त्या वादाचं आता तहसीलदारांनी म्हणजे नायब तहसीलदारांनी एक निकाल दिला, तो यांच्या विरोधात गेला. तो विरोधात निकाल गेल्यामुळे बाबांनी प्रांतांकडे अपील केलं, म्हणजे त्याला स्टे घेण्यासाठी वगैरे. परंतु झाले असं का या प्रक्रियेमध्ये हे जे वेठेकर विरुद्ध हे कसार यांचा हा जो वाद चालू होता, याच्यामध्ये जे वेठेकर यांचे जे काही एक नातलग आहेत, ते नातलगांनी असं केलं की हे बाबा सायकलवर चाललेले असताना ह्या बाबांना अंगावर त्यांनी चारचाकी घातली आणि त्याचे व्हिडिओ देखील त्यांच्या मुलांनी काढले. यांचे जे चिरंजीव आहेत, त्यांचं नाव, तुमचं नाव काय म्हटलं? चंद्रकांत विठ्ठल कसार. आणि तुम्ही कुठं कामाला आहे? मी पॅरामिलिटरी मध्ये सर्व्हिसला सीआयएसएफ मध्ये मुंबईला असतो. मुंबईला असतो आता मी सध्या. बर, मग आता तुम्हाला कधी समजलं काय असा हल्ला झाला बाबांवर? 6 तारखेला बाबा बँकेमध्ये गेले होते, तर तिथून निघताना त्यांच्यावर पहिल्यांदा गाडी घातली त्यांनी, शंतनू निवृत्ती काकडेंनी. आणि ते अशी घातली की पुन्हा मागं येऊन पुढे पुन्हा गाडी घेतली. मग त्यांना मारण्याचा, जीवे मारण्याचाच प्रयत्न केला होता त्यांनी. तर त्या गोष्टीमध्ये ते तिथून उठून परत उभे राहतोपर्यंत पुन्हा तो गाडी पुढे जाऊन वळवून आणली आणि पुन्हा बाबांना धमकी दिली की मी, तर बाबा तेवढ्या वेळात रस्ता सोडून बाहेर गेले. एक बिल्डिंगचं बांधकाम चालू होतं, त्या साईडला घुसले. नाही, ज्यावेळी हे बाबा चालले होते, सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसतात का बाबा पायी सायकल घेऊन चालले होते आणि थोडं पुढे जाताना बाबांनी सायकलवर बसले, थोडी सरळ चालवली, अशी झाली सायकल आणि पुन्हा अशी घेतली. ती पाठीमागून गाडी येत होती, गाडीने प्रवेश कमी केला आणि पुढे गेल्याच्या नंतर धक्का मारला. नाही, पहिला धक्का मारला आणि बाबा धक्का मारल्यानंतर बाबा तिकडे सरकले सायकलीने. सायकलीने तिकडे सरकले गेले. पुन्हा त्यांनी ती गाडी वळवली, त्यांच्या अंगावर अशी दाबली, थोडीशी अशी वळवून दाबली. बाबा पडले खाली. बाबा पडलेच होते ऑलरेडी. पुन्हा त्यांच्या अंगावर घालण्यासाठी ती गाडी वळवली त्यांनी. अरे बापरे. ती गाडी पडल्यानंतर त्यांच्या अंगावर घालण्यासाठी ती वळवली, पण मागून गाडी आल्यामुळे तो तसंच त्या गाडीला पाहिल्यामुळे निघून गेला सरळ. लोक पाहतील म्हणून. लोक पाहतील म्हणून. लोक नव्हतीच तिथं कोणी, पण ती गाडी एक येत होती. दुपारचा टाइम होता, 3:15 म्हणजे 3:28 झालेली घटना आहे. 3:15 म्हणजे 3:15 गुन्हा घडला असं दिसते. म्हणजे नाही, ते फक्त लिहिलं त्यांनी, मागं पुढं असू शकतं, सुमारास लिहिलं त्यांनी. बर, मग बाबा तुम्ही खाली पडले तर तुम्हाला काय माहितीच नव्हतं का आपल्याला खाली कोणतरी गाडी धक्का देते वगैरे? कसं कळलं तुम्हाला? सायकलवर असताना, सायकल चालवित असताना त्यांनी कट मारला. मी या दुर्जनी केंद्राच्या बाजूला गटारावर पडलो. कुठं लागले त्यावेळी तुम्हाला? त्यावेळी त्या हाताला खर्चटलं आणि तिथं एफआयर मध्ये तुम्ही लिहिलंय का दोन्ही पायांना आणि डाव्या हाताच्या कोपऱ्याला मुका मारला. हे सुजय. नाही, ठीक आहे. आता जर समजा कुणी तिथं नसतं तर परत तुमच्या अंगावर गाडी घातलीस, परत आला होता तो फिरून. तुम्हाला कसं कळलं का हा तोच आरोपी आहे म्हणून? काय त्याचं नाव? शंतनू निवृत्ती काकडेचे म्हणून. तो त्या पहिल्यापासूनच माहिती आहे ना. तुम्ही पाहिलं का त्याला? गाडी तो चालवत होता का? गाडी तोच चालवत होता. तुम्ही उठले कसे? कसं कोणी तुम्हाला मदत केली? मदत नाही केली, मीच धडपडून उठलो आणि दगड घेतली, त्याच्या गाडीला दगड लागली. बर, ओके. तेव्हा त्याचे गेला पुढं गेला आणि परत माग आला. तर मी असं इथून तिथे तेवढं चाललो असत सायकल घेऊन लोटीत. तर तो परत मागे येऊन पाहिला, तर मग मी आतमध्ये घुसलो. तिथे बिल्डिंगचं काम चालू होतं. कंस्ट्रक्शन चालू होतं. म्हणलं माणसांच्या जवळ जावं आपलं. घाबरले होते तुम्ही? घाबरलेलोच ना. उठलो म्हणजे कसं आता जीवात जीव आला म्हणून ठीक आहे,
नाही तर घाबरलेलंच होतं पडलं तेव्हा. मग तिथं बसले तुम्ही त्या वाटतं मला वाटतं बस स्टॉप आहे ना तिथं. हा बस स्टॉपचे थोडं पुढे गेले मग तिथून चालले होते हा, हा. मग तो गाडी फिरून परत आला. पुढं चालल्या असताना परत तो गाडी घेऊन माग आला. मग तिथं बिल्डिंगचं काम चालू आहे त्याच्या पुढे, त्याच्यामध्ये घुसलो रस्त्यात. जीव वाचवण्यासाठी जीव वाचवण्यासाठी माणसं काम करतात म्हणून तिकडे घुसलो. माणसं पाहून तिथं गेले तिथं तरी तुम्ही वाचाल म्हणून हा. मदत करेल कोणतरी. म्हणजे आता आपला जीव इथं वाचल बुवा, माणसं मी आहेत म्हणून. मग तिथून पुढं परत गेलो. तो गेला परत गेला त्या पाटील चौकापाशी, म्हणजे काळवाडीकडं रोड वळतो तिथे. त्यांनी लाईट चालू आहे. त्या बाकड्यावर बसायला जागा केली त्याने. तिथे बस स्टॉप आहे विश्रांतीसाठी परत दुसरा. तर तिथे मला त्यांनी परत येऊन मारण्याचा प्रयत्न केला. म्हणजे काय केलं तिथे येऊन? गाडी पार माझ्याजवळ घेतली ना तिथे. तुम्ही त्या याच्यापाशी बसले होतात बस स्टॉप पाशी, त्यांनी जवळ गाडी घेतली आणि कितीतरी वेळ काहीतरी तो बोलत होता. काय बोलत होता? हे म्हाताड्या तुझा मुर्दाच पाडतो आज ये. मग तिथेच बसून राहिलो. 4 वाजल्याच्या नंतर मी यांना फोन केला मुलाला मदतीसाठी. आता दुसरं कोण आहे तिथे? मग या म्हणले आणि मग गेलो ओतूरला पोलीस स्टेशनला. 112ला कॉल केला. 112 किंवा 100ला कॉल केला. दोन्ही म्हणजे पहिला 100लाच कॉल केला. त्यांनी बोलले आणि मग ते संरक्षण आल्यावर मग तिथून आम्ही गेलो परत कंप्लेंट द्यायला होतो. बर, मग का नक्की काय झालं होतं? याने तुम्हाला अगोदर हे डॅश मारली म्हणजे धक्का दिला, हा. तो लोक आहेत त्यामुळे पुढे काही केलं नाही, तो परत तुमचा हल्ला करण्यासाठी आला. दुसऱ्या वेळेस लोकांना तुम्ही बाजूला गेल्यावर वाचली, तिसऱ्या वेळी बस स्टॉप पाशी येऊन शिवीगाळ केली. शिवीगाळ हे कारण काय, कशामुळे तुमच्यावर हल्ला केला ते सांगा. ते जमिनीसाठी. आमची जमीन आहे 88चा 1-3 त्यांच्या बाजूने, 88चा कोणाच्या बाजूनी? योगिता बरं, ठीक आहे. ज्ञानेश्वर. तुम्ही सांगा. योगिता ज्ञानेश्वर. योगिता ज्ञानेश्वर वेठेकर आणि ज्ञानेश्वर केरभाऊ वेठेकर यांची जमीन आहे बाबांच्या बाजूला लागलेली. तर त्यांना तिथे जाण्यासाठी रस्ता नाही आहे. त्या रस्त्यासाठी त्यांनी एक केस नायब तहसीलदार ऑफिसला केली. तर त्या केसमध्ये या बाबांची काही नोंद न होता डायरेक्ट त्यांनी या बाबांच्या विरुद्ध निकाल दिला त्यांनी. त्या नायब केस- तहसीलदार. बाबांचा काही घेतलेलं नाही, जबाब काही, किंवा त्यांना नोटीस सुद्धा दिलेली नाही, किंवा त्याची निकालाची प्रत सुद्धा अजूनपर्यंत नाही. मग हा शंतनू निवृत्ती काकडे हा या वेटेकरांचा कोण लागतो? शंतनू निवृत्ती काकडे हा रोहिदास केरभाऊ वेठेकर आणि सौ सुरेखा रोहिदास वेठेकर आणि ज्ञानेश्वर केरभाऊ वेठेकर यांचा भाचा लागतो. तो म्हणजे सौ सुरेखा वेठेकरचा भाचा लागतो. सरपंच आहे ते का? हा, जे सरपंच आहेत ते आणि कोणतं गाव त्यांचं? पिंपरी पेंढारा. पेंढारच्या. हा, त्यांचा भाचा आहे. हा, त्यांचा आणि भाचा. सुरेखा वेटेकर सोबत बाबांची केस आहे का? हा, त्यांचे केस त्यांच्या बरोबर नाही. त्यांचे हे ज्ञानेश्वर वेठेकर आहेत, योगिता वेठेकर आहे, भावकीत. भावकीत येते. तर ते सगळे एक- अगोदर कधी त्यांनी हा जो शंतनू आहे तो तुम्ही म्हणता नातेवाईक आहे भाचा त्यांचा समजा वेटेकरांचा, त्याने आधी कधी बाबांना त्रास दिला होता का? अगोदर 2-3 वेळा मारलंय त्यांनी. मारलंय? हा, मग कसं हे डोकं फुसवलं, फोटलं होतं. 3 टेकळं आली होती. 3 टेकडं आले होते. का म्हणून मारलं? काट त्याच वादामुळे रस्ता देत नाही म्हणून. रस्ता माझ्या जमिनीत नाहीये. आमच्या दोघांच्या मधून हिवर रस्ता आहे. हिवऱ्यावरून तर मग आता मला सांगा, तुम्ही रस्ता देत नाही म्हणून समजा हा हिंसा सुरू आहे, पोलिसांमध्ये तुम्ही गुन्हाही बाबांनी नोंद केलेला आहे, काय सांगाल तुम्ही? आता याच्यावरती काय बोलायचं? पोलिसांनी आतापर्यंत काहीच कारवाई केली नाही, त्याच्यामुळे त्यांच्या जीवाला धोका वाटायला लागला. आम्हाला खूप भीती वाटते का ते काय होईल आज उद्या. आज पोलिसांनी एवढ्या दिवसात त्या व्यक्तीबद्दल काहीही केलेलं नाही. त्या व्यक्तीसाठी ओतूर पोलिसांनी. हा, ओतूर पोलिसांनी आता मी जी ही कलम पाहतोय तर ही कलम हे एकदम आहे. हलकी नॉर्मल लावलेली आहे त्यांनी. हो. एवढं काय त्याच्यात त्याला हे नाही. म्हणजे हा खुनाचा प्रयत्न होता बाबांच्या. मर्डर एकदम क्लिअर मर्डरचा प्रयत्न. त्या दिवशी तर अगर बाबा मी बसा नसतो म्हणलो, बस स्टॉप वरती बसा म्हणून नसतो म्हटलो, तर त्या दिवशी त्यांनी जिवंत मारला असतं माझ्या बाबांना.
यापूर्वी बाबांनी हा जो त्रासाची तक्रार केली होती पोलीस स्टेशनला? तक्रार त्यांची घेतलीच गेली नाही कुठं वाळे फाट्याला. पाटाला घेतली होती नॉर्मल यांची नोंदवली होती. कॅन्सल केली असेल ती. मग आता पोलीस 307 लावत नाही असं म्हणणे तुमचं. तर ते पोलीस त्या केसमध्ये 307 लावत नाहीयेत आणि त्या कारवाई पण काही केलेली नाही. बरं, पोलीस काय म्हणतात का बाबा हा 307 लावत नाही, म्हणजे काय त्यांना लागलं नाही म्हणून लावत नाही का, काय त्यांचं म्हणणे? पोलिसांनी तसं काही सांगितलेलं नाही आम्हाला कसं काहीच त्याबाबत. पण आता तुम्ही मगाशी जो मला व्हिडिओ दाखवला त्याच्यामध्ये दिसतंय का गाडी हे करतं, बाबांचं वय जास्त आहे, हा बाबा गेले पण असते, हा गेले असते कोणी लोक नसते, परत मागे येऊन गाडी घातली असती. हा. तिथे 1 तास बसून राहिलो. तुमचं पोलीस प्रशासनाला काय विनंती? पोलीस प्रशासनाने योग्य ते कार्य करावं हीच माझी नम्र विनंती आहे की सगळ्यांना समान न्याय द्यावा. ज्याची चूक आहे त्याच्यावरती कारवाई करावी हीच माझी विनंती आहे पोलीस प्रशासनाला. आता बाबा आणि त्यांच्या पत्नी इथंच असतात, तुम्ही मुंबईला आम्ही असता. सगळे भाऊ बाहेर असतो जॉबला आणि बाबा एकटे, आई आणि बाबा दोघंच गावी असतात आणि एकटेच असतात. त्यांचं घर पण एकदम एकालत्या साईडला आहे. त्याच्यामुळे पोलीस प्रशासनाने ह्या गोष्टीकडे चांगलं ध्यान द्यावं आणि माझ्या आईवडिलांची जेवढी होता होईल तेवढी सुरक्षेसाठी मदत करावी. अटक करावं आरोपीला. अटक केलीच पाहिजे त्याला, कारण त्यांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजूनपर्यंत त्याची गाडी जप्त नाही केली आणि नाही त्याला अटक केली. वयस्कर माणसं ते मोठ्या माणसांना मारू शकतील का? त्यांच्यापेक्षा वयाने यंग पोरं आहेत. तुम्ही रडू नका ना. पण आता आई वडील एकटे असल्यावरती काय करणार आहे माणूस? तुम्ही सांगा. आता आई वडील जर दोघांचे एकटे असले आणि त्यांची सुरक्षाच नाही तर काय करणार आहे? एक तिकडं आम्ही जॉब करतोय म्हणून इकडे याचा गैरफायदा घेतात. त्यांना ना जास्त वाचता येत ना लिहिता येत किंवा काय खोट्या नाट्या गोष्टी करतायत ते समजत नाही. जगदुनियेमध्ये काय चाललंय त्यांना ते कळत नाही. पॅरामिलिटरी मध्ये ना असं मी पॅरामिलिटरीमध्येच आहे. सुट्ट्या मिळत नाही, मग कसं सुट्ट्या करता? मिळत नाहीत. आता ही इमर्जन्सी सुट्टी आलेलो आहे. मी वडिलांसाठी. वडिलांसाठी आलोय. त्याच्या आधीच आले. मी त्याच्या आधी आलो. माझ्या मुलाचं ऑपरेशन झालं नारायणगावला, त्याचं ऑपरेशन झालं, त्याच्यासाठी आलो होतो. तर हे आता मी मध्ये घरी होतो, बाबांनी फोन केला मला असं असं झालं म्हणून मी तिथे आलो. बाबांना काय झालं म्हणलं तुम्ही तिथंच बस स्टॉपवर बसा, मी तोपर्यंत येतो. मी येस तोपर्यंत हे सगळं तो निघून गेला होता आणि पोलिसांना बाबांनी 112 नंबरवरती फोन केला होता. आता गावाला मुंबईला गेल्यावर परत काळजी. पण भीती वाटणारच ना साहेब. त्याच्यानंतर काय कोणती सेफ्टी? आता पोलिसांनी जर त्यांच्यावर काहीच कारवाई नाही केली तर आम्ही काय करणार? 3 कंप्लीट आहेत पहिले असेच नोंदवले. पण त्यांनी NC नोंदवायचं आणि पोलीस स्टेशनला गेलं का त्यांच्या विरुद्ध कोणतीच कंप्लेंट होत नाही, कारण ते मोठ्या पदावरती आहेत. रोहिदास करबाव विटेकर सरपंच होते, त्यांच्या पत्नी सरपंच आहेत. मग हे ज्ञानेश्वर त्यांचे भाऊ आहेत, ते सगळे भाऊ आहेत जेवढे त्यांच्या शेजारी आहेत जमिनी लागून. मग असं आम्ही किती दिवस सहन करायचं ह्या सगळ्या गोष्टी? या तर मग आम्हाला सीधं मारून टाका, सगळ्यात उत्तम उपाय.